घोषणा दिल्या तरी चालेल. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ थोरणे पैशाश परमेश्वराचे बाप्पा, आज इतिहासात घडलेली सर्व अद्भुत घटना म्हणजे मृतातून पुन्हा अनंत काळासाठी जीवन सोडणे आणि देव बाप्पा तू आमचा ख्रिस्त प्रभू येशू देवाचा पुत्र हे सिद्ध केलंस आणि देव बाप्पा तू मनुष्याच्या कारणासाठी आलास हेही सिद्ध केलं. हे देव बाप्पा सर्व मान महिमा आदर आणि गौरव केवळ तुला असू दे. हे देव बाप्पा तुझ्या वचन देव बाप्पा तू आम्हाला समजावून सांग. तुझं वचन हे देव बाप्पा आमच्या अंतःकरणात रुजू दे आणि देव बाप्पा त्याचा वृक्ष होऊन त्याला पवित्र आत्म्याची फळं येतील असं तुझ्या कर. हे देव बाप्पा सर्व काही तुझ्या गौरवासाठी असते. काय चुकलं देव बाप्पा तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो नाही बाबा आमेन. तर प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो ते खरंच किती खरं आहे. तुम्ही ओरडला नाही तर धोंडे ओरडले. आमेन. आता ते धोंडे आहेत ना यरूशलेम मधले ते ओरडत आहेत. काय ओरडत आहेत? प्रभू उठलाय. कसा? ती कबर रिकामी आहे. ती रिकामी कबर ओरडून सांगत आहे सगळ्या जगाला की प्रभू उठला आहे, प्रभू उठलाय. याच कबरेमध्ये प्रभूला ठेवलं होतं, येशू ख्रिस्ताला ठेवलं होतं आणि ती कबर सध्या रिकामी आहे. जगातली कुठलीही कबर जर बघितली तर त्याच्यामध्ये काय असतात? अवशेष. काय असतात? अवशेष असतात. आणि ही एकच कबर अशी आहे की जी जगाला ओरडून सांगत आहे की याच्यात काही अवशेष नाहीत. याच्यामध्ये प्रभू जो ठेवला होता तो उठला आहे आणि तो जिवंत झाला आहे आणि म्हणून तो प्रभू आहे, म्हणून तो ख्रिस्त आहे, म्हणून तो जिवंत देव आहे आणि म्हणून तो चालणार आहे. देवबापाची स्तुती असो. आता संदेशाचा विषय आहे मरिया मग्दलाने तिच्या जीवापाड केलेली प्रभू येशू ख्रिस्तावरची प्रीती. मरिया मग्दला हिने जीवापाड केलेली प्रभू येशू ख्रिस्तावरची प्रीती. तर पहा, गालिल समुद्र आहे आणि गालिल समुद्राच्या कडेला काही गाव आहेत. त्या गावामध्ये एक गाव आहे ते आहे मगदाला गाव. मगदाला गाव. आणि त्या मगदाला गावची ही मरिया म्हणून हिला म्हणतात मरिया मगदाला. आणि मग येशू ख्रिस्त त्या गालिल प्रांतामधून फिरत असताना जेव्हा ही भूतग्रस्त मरिया मगदाला त्याच्या समोर आली तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्यामधून 7 भूत काढली आणि तिचं जीवन जे अगदी भूत असल्यामुळे भूतग्रस्त असल्यामुळे अगदीच नरकासारखं झालं होतं ते अगदी सुंदर आणि चांगलं जीवन झालं आणि म्हणून ती येशू ख्रिस्ताची सेवा करत त्याच्या मागोमाग फिरू लागली. आणि जिथं तिला शक्य आहे तिथं तिथं मरिया मगदलाने काय केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा केलेली आहे, सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे. देवबापाची स्तुती असो. आपण आता पाहूया लुकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आपण बघू. लुकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. पहिलं वचन. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. आता आणखी एक वचन आपण पाहू. सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. त्या कोण कोण स्त्रिया होत्या ते 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. 24:10. त्या मग्दलिया मरिया, योहन्ना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. कोण होत्या? मग्दलिया मरिया, योहन्ना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. म्हणजे लुकृत शुभवर्तमानामध्ये असं सांगितलेलं आहे की मग्दलिया मरिया, योहन्ना आणि याकोबाची आई मरिया ह्या भल्या पहाटेच कबरेजवळ आल्या. आता आपल्याला माहिती आहे कबरेजवळ यायचं म्हटलं तर भीती वाटते, कारण कबर शक्यतो शहराच्या बाहेरच असतो, आहे की नाही? आणि कब्रस्थानात जायचं म्हटल्यावर आपल्याला भीती वाटते. परंतु या स्त्रियांचं धाडस किती! भल्या पहाटे अंधारात या आल्यात आणि ते पण म्हणजे आता येशू ख्रिस्त जर जिवंत आहे आणि त्याला भेटायला आलो असं त्यांच्या मनात नाहीच आहे. शब्बात सुरू होणार होता आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरून काढलं
आणि त्याच्या शरीराला तेल लावायला मिळालं नाही. त्यात शब्बात सुरू होणार होता, शब्बातामध्ये काही काम ते करत नाही. आणि म्हणून त्या तेल लावण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या शरीराला तेल लावण्यासाठी म्हणून त्या आलेल्या. म्हणजे तिथं कोणी आपल्याला आपली काळजी घेणारं भेटेल अशी त्यांना अपेक्षाच नाही. आणि तरी त्या या अंधारामध्ये तिघी जणी सुगंधी द्रव्य घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला ते सुगंधी द्रव्य लावण्यासाठी आलेले आहेत. लूक काय म्हणतो ते आपण पाहिलं, मार्क काय म्हणतो तेही पाहूया. मार्क 16वा अध्याय, मार्क 16वा अध्याय पहिलं वचन वाचतो पहा. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधी द्रव्य विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. आता मार्क काय सांगत आहे, मरिया मगदाला तर आहेच, पण त्यांच्याबरोबर कोण आहे, तिच्याबरोबर कोण आहे, याकोबाची आई मरिया आणि सलोमे, नाही का. मगाशी आपण काय पाहिलं, मगदाला मरिया, याकोबाची आई मरिया आणि योहान्ना, आणि आता कोण आहे त्यांच्याबरोबर, सलोमे. याचा अर्थ काय, याचा अर्थ त्या आल्या परत गेल्या का, तर त्याच्या दुसऱ्या दोन सख्या आहेत त्या म्हणतील, म्हटलं असेल आता अजून उजाडलं नाही, नंतर येऊ, बघू, चला असं म्हणलं असतील आणि त्या परत गेल्या. परंतु मगदाला मरियाला काही चैन नाही पडत. ती परत गेली यरुशलेममध्ये आणि परत याकोबाची आई मरियाला घेऊन आणि सलोमेला घेऊन ती परत आलेली आहे. परत कबरेकडे आली दुसऱ्यांदा. पहिल्यांदा आली, आता दुसऱ्यांदा आली. ओके, सलोमे हिला घेऊन याकोबाची आई मरिया आणि मरिया मगदला तिघे आलेल्या आहेत. आणि मग पुन्हा त्या परत गेल्या. आणि आता मत्ते 28 मध्ये आपण बघतोय, मत्ते 28, मत्ते 28 याच्यामध्ये पहिलं दुसरं वचन पाहूया. शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजळतात मगदाला मरिया व दुसरी मरिया या कबर पाहण्यात आला. आता कोण आहे, मगदाला मरिया आणि दुसरी मरिया, म्हणजे कदाचित याकोबाची आई मरिया असेल किंवा दुसरी मरिया असेल. म्हणजे ही तिसऱ्यांदा आलेली आहे. परत अंधारात आल्या पहिल्यांदा तिघी जणी, पुन्हा त्या गेल्या, पुन्हा दुसऱ्यांदा आल्या तिघी जणी. त्याच्यामध्ये फक्त एक बदलली होती, सलोमे होती. पुन्हा गेल्या, पुन्हा या तिसऱ्यांदा आल्या मगदाला मरिया आणि मरिया. म्हणजे मगदाला मरिया तर आहेच, जीवापाड प्रीती हा आपला विषय आहे. किती प्रीती केली, माय गॉड, माय गॉड. आणि चौथ्यांदा ती आली, चौथ्यांदा. आता योहान कृष्ण बघूया 20वा अध्याय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच अंधारातच मरिया मगदालिया कबरेजवळ आली. कोण आले आता परत, मरिया मगदालिया एकटीच आली. आता त्या आल्या, कबरेवर धूळ आहे हे ते सगळं बघितलं, पुन्हा गेल्या, पुन्हा गेल्या, पुन्हा गेल्या. चौथ्यांदा ती एकटीच आली. आणि ही जी तिची तळमळ आहे प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्याची, ती प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिली आणि त्या प्रित्यर्थ तिला एक प्रतिफळ दिलं. आणि ते प्रतिफळ आजपर्यंत कुणाला भेटलं आहे ना, आजपर्यंत कुणाला भेटलं नाही. ते म्हणजे पुनरुत्थित परमेश्वर येशू ख्रिस्ताचं पहिलं दर्शन. पुनरुत्थित परमेश्वर येशू ख्रिस्ता, आता तो मनुष्य नाही, पुनरुत्थित झालेला जो येशू ख्रिस्त आहे तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन हे म्हणजे कधीही झालं नव्हतं आणि पुढे कठीण अशी गोष्ट आहे की परमेश्वर येशू ख्रिस्ताचं दर्शन. आणि मग पहिलं दर्शन जे आहे ते पहिलं पुनरुत्थित परमेश्वराचं प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन या मरियेला झालं. देव बापाची स्तुती आहे. ही जी तिची तळमळ आहे, ओढ आहे, गोडी आहे, मला ख्रिस्ताला भेटायचं आहे. आणि त्याचं वचन आहे, शोधा म्हणजे सापडेल. देव बापाची स्तुती आहे. मला ख्रिस्ताला भेटायचं आहे, मला ख्रिस्ताला शोधायचं आहे, मला त्याला भेटायचं आहे. ही जी ओढ आहे ती जीवापाड प्रीती तिने केलेली आहे. म्हणजे भल्या पहाटेच अंधारात पण ती आली, घाबरली नाही. ते कब्रस्तान आहे का, भूत आहेत का तिकडे, घ्यायचं काय असेल ते असू दे, आपण जाऊया, आपण जायचं. आणि खरोखर लोक घाबरत होते, कारण मरिया जेव्हा आली तेव्हा तिने बघितलं की दोन बाजूला केलेली आहे.
आणि आत येशू ख्रिस्ताचं शरीर नाही. मग ती परत गेली यरुशलेममध्ये. त्या माडीवरच्या खोलीचे सगळे शिष्य होते, त्यांना सांगितलं की प्रभू तिथे नाही. आणि मग 2 शिष्य धावत आले पळत. तिथे जवळच यरुशलेम नगर आहे आणि त्याच मोरिया पर्वताच्या कडेला ही कबर आहे आणि ही बागेतली कबर आहे. त्यामुळे या कबरेला गार्डन टोम असं म्हणतात. गार्डन टोम बागेत आहे, बागेमध्ये ती कबर आहे. त्याच्याच बाजूला गुलगुता टेकडी, लागूनच बागेला लागून गुलगुता टेकडी. बागेतून गुलगुता टेकडी पण दिसते, जवळच आहे लागून. तर ही कबर, या कबरेमध्ये 2 शिष्य आले, पेत्र आणि दुसरा शिष्य म्हणजे योहान. ते पळत आले आणि घाबरला. योहान लहान होता वयाने, तो घाबरला कबरीत जायला. पळत आले. तो तरुण असल्यामुळं पेत्राच्या आधी पोहोचला कबरीच्या तिथे आणि आत नाही गेला, घाबरला. आणि आत कोण गेलं? मग पेत्र गेलं. त्याला आपल्याला माहिती आहे पेत्र फार उत्साही असायचं. पाण्यावर चालू का? हो चालतो प्रभूजी आपण आत तर येतो, म्हणजे अति उत्साही नाही का. तर तो लगेच आत कबरेमध्ये पण गेला आणि कबरेमध्ये जाऊन बघितलं तर तागाची वस्त्र ती पडलेली आहेत, एक रुमाल एका बाजूला पडलेला आहे. मग हा योहान गेला. मग याचं धाडस जरा झाला. आता पेत्री गेला ना, मग आपण पण जाऊया असं म्हणून तो योहान पण आत गेला आणि बघतो तर ते कपडे वस्त्र ठेवलेले आहेत. आणि हे शिष्य परत गेले आपल्या घरी. पण ही मरिया मगदला मात्र तिथेच आहे, तिथेच आहे. आणि मग देवदूत तिथे तिला दिसले आणि त्यांनी विचारलं की बाई का रडतेस? तर ती म्हणाली माझ्या प्रभूला त्यांनी कुठे ठेवले मला ठाऊक नाही. आणि ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू दिसला, परंतु तो येशू आहे ते ओळखले नाही, कारण का पुनरुत्थित परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आहे. त्याचं थोडंसं वेगळं आहे. ॲज गुड एज मनुष्य आता नाही तो. येशूने तिला म्हटले बाई का रडतेस, कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली. आता माळी हा बागेमध्येच असतो आणि ती बागच आहे आणि बागेमध्ये असलेली ती कबर आहे. आणि म्हणून तिला असं वाटलं की हा कोण आहे? माळी आहे. दादा तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. आणि येशू ख्रिस्त तिला म्हणतो मरी आहे. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बुनी. आता तिने ओळखलेलं आहे की हेच आपले गुरुजी येशू ख्रिस्त आहे, हेच आपले रब्बुनी आहेत, गुरुजी आहेत. आणि मग किती आनंद मोठा तिच्या मनामध्ये झाला असेल की पुनरुत्थित परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्ताचं दर्शन तिला झालं. तिथं आली होती एक डेड बॉडीला तेल लावण्याची इच्छा करून आणि तिला तिची ओढ, जीवापाड येशू ख्रिस्तावर असलेली प्रीती पाहून प्रभू श्री ख्रिस्ताने प्रथम दर्शन, ख्रिस्त परमेश्वर याचं प्रथम दर्शन कुणाला झालेलं आहे? मरिया मगदलाला झालेलं आहे. कारण तिच्या जीवामध्ये, तिच्या मनामध्ये जी ओढ होती ख्रिस्ताला भेटण्याची, ती प्रभू श्री ख्रिस्ताने पाहिली. तर देवाला भेटण्याची, ख्रिस्ताला भेटण्याची, त्याला जाणून घेण्याची, त्याचं वचन समजून घेण्याची आपल्याला जर गोडी ओढ असेल तर ख्रिस्त आपल्याला पण भेटेल आणि ख्रिस्त आपल्याला पण दिसेल. देव बाप्पाची स्तुती असेल. आता असं म्हटलेलं आहे की श्रीमंताची कबर त्याला प्राप्त झाली नाही का. तर श्रीमंताची कबर म्हणजे काय? तर ज्या कबरेमध्ये एक बॉडी ठेवल्यानंतर 4-5 जण उभे राहू शकतील अशी कबर, आणि ज्या बॉडीचं दरवाजा, ज्या कबरेचा दरवाजा यरुशलेमच्या मंदिराकडे आहे, ज्या कबरेचा दरवाजा यरुशलेमच्या मंदिराकडे आहे, ती कबर म्हणजे श्रीमंताची कबर. आणि या कबरेचा दरवाजा बरोबर यरुशलेमच्या मंदिराकडे आहे आणि या कबरेमध्ये बरोबर बॉडी ठेवायला जागा आहे आणि 4-5 जण उभं राहायला जागा आहे. जगभरातून लोक तिथे येतात आणि ते रिकामी कबर पाहतात. त्या रिकामी कबर त्याच्या बाहेर असा जवळजवळ 1 फूट दगडांचा कट्टा आहे, 1 फूट दगडांचा कट्टा आहे आणि मग थोडं अंतर आहे आणि मग तो दरवाजा आहे. तर तो दगडांचा कट्टा आणि दरवाजा ह्यांच्यामध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये असा गोल दगड फिरवून ती कबर सील करतात.
गोल मोठा दगड, दगडांचा कट्टा आणि दरवाजा यांच्यामध्ये काय थोडी रिकामी जागा आहे, अशी एवढी रिकामी जागा आहे. तर त्याच्यामध्ये बरोबर तो दगड फिरवून ते कबरेचा दरवाजा बंद करत आहे. आणि मग सील मारलेलं पण परमेश्वराला सर्व शक्य आहे. परमेश्वराचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्याच्यापुढे काहीच चालत नाही. अधोलोकाची शक्ती, सैतानाची शक्ती काहीच चालत नाही. स्वर्ग, पृथ्वी आणि अधोलोक याच्यातली कुठलीही शक्ती पुनरुत्थानासमोर चालत नाही. ती पुनरुत्थानाची शक्ती, परमेश्वराच्या आत्मशक्ती येशू ख्रिस्तामध्ये कार्य केली आणि प्रभू येशू ख्रिस्त काय झाला, पुनरुत्थित झाला. प्रेज द लॉर्ड. ते बापाची स्तुती. आता येशू ख्रिस्त काय म्हणतो मरियला, की मला बिलकुल पोचू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. म्हणजे येशू ख्रिस्त अजून उठला, पुनरुत्थित झाला, परंतु अजून कुठे गेलेलं नाही, पित्याकडे वर स्वर्गात गेलेलं नाही. म्हणून मला स्पर्श करू नको असं येशू ख्रिस्त, बिलकुल बसू नकोस असं येशू ख्रिस्त तिला सांगत आहे मरियला. मग कबरेमध्ये होता येशू ख्रिस्त, तेव्हा तो कुठे होता, पित्याकडे गेला नाही. अजून स्वर्गात वर पित्याकडे गेला नाही. मग तो कुठे होता, कबरेमध्ये. येशू ख्रिस्ताला ठेवल्यानंतर तो आत्म्याने कुठे होता. आपण पाहिले की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझा आत्मा देतो, देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो. म्हणजे तो त्याने आत्मा परत घेऊन आत्म्याने तो कुठे गेलेला आहे ते आपल्याला बायबलमध्ये शोधायचं. इफिस 4 अध्याय काढूया आपण. इफिसकरास पत्र 4 अध्याय. तो कुठे गेला होता, कबरेतून कुठे गेला होता येशू ख्रिस्त, आत्म्याने. इफिसकरास पत्र 4 अध्याय 8वं वचन. हा 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 9वं वचन. हा त्याने आरोहण केले, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे. देवबापाची स्तुती असो. कुठं उतरला होता तो, अधोलोकात. अधोलोकामध्ये. 3 दिवस तो कबरेमध्ये होता, तर तो आत्म्याने कुठे गेलेला आहे, अधोलोकामध्ये. तर अधोलोकामध्ये काय गेला तो, हा प्रेज द लॉर्ड, सुवार्ता सांगण्यासाठी. कशासाठी गेलेला आहे, सुवार्ता सांगण्यासाठी. इथं दिलेलं पण आहे, कैद्यांना कैद करून नेले, मानवांना देणग्या दिल्या, त्याने आरोहण केली, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे मानव भेटले त्याला तिथे. अधोलोकामध्ये काय भेटले, मानव भेटले. कोण, जुन्या करारातले लोक. वाट बघत होते ते कुणाची, कोणतरी येणार आहे. कोणाची वाट बघत होते, कोणतरी येणार आहे. ते वाट बघतात सुप्त अवस्थेमध्ये त्यांच्या आत्मे. जे देवाचे सेवक आहेत, जे देवाचे लोक आहेत, ते कुठं आहेत, अधोलोकामध्ये. काय करत होते, ते वाट बघत होते की कोणतरी येणार आहे आणि आम्हाला सोडवणार आहे आणि इथून घेऊन जाणार आहे. एक जण वाट बघत होता. तो म्हणला, येशू ख्रिस्ताने विचारलं, कुणाची वाट बघतो. तर तो म्हणतो, ज्या परमेश्वराने 100व्या वर्षी मला पुत्र दिला आणि ज्या एकुलत्या एका पुत्राचं अर्पण करण्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनीच मला त्याचं अर्पण करू दिलं नाही, वाचवलं, त्या परमेश्वराची वाट बघतो. कोण, अब्राहम. अरे वा, उत्तर बरोबर दिलं. प्रेज द लॉर्ड. देवबापाची स्तुती असो. आणखी पुढे गेला येशू ख्रिस्त. बाबा कुणाची वाट बघता. त्यांनी सांगितलं, ज्या परमेश्वराने मला आशीर्वादित केलं, जुळी मुलं दिली आणि मी दुष्काळात पेरलं तरी मला 100 पट मिळालं. इसहाक. आमेन. प्रेज द लॉर्ड. अभ्यास चांगला आहे तुमचा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद. इसहाक दुष्काळात पेरलं, दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात पेरलं आणि इसाकाला फक्त 100 पट मिळालं. बापरे. म्हणजे बघा, 100 पट म्हणजे झालं काय. देवबापाची स्तुती असो. इसाक पण तिथे काय करत होता, वाट बघत होता. आणखी एक जण, बाबा कुणाची वाट बघता. जो परमेश्वराने मला राष्ट्राचं नाव दिलं इस्रायल, त्या परमेश्वराची वाट बघतो. कोण, याकोब. देवबापाची स्तुती असो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. आणखी पुढे गेला, चांगला बलवान मनुष्य होता.
त्याला विचारलं, बाबा कुणाची वाट बघता? तर तो काय म्हणला माहिती की, ज्याने मला परमेश्वराने त्या महाकाय गल्ल्यातला मारण्याची ताकद दिली. महाकाय कोण? दावीद. हो, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. दावीद राजा, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणखी पुढे गेला आणि त्याला आणखी एक जण भेटला अधोलोकामध्ये. त्याला विचारलं, कुणाची वाट बघता? तर तो म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या गुहेतून सोडवलं त्याची वाट बघतो. प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणखी दोघं तिघे एकत्रच बसले होते. त्यांना विचारलं, कुणाची वाट बघताय आपण? ते म्हणले, ज्या परमेश्वराने आम्हाला तप्त भट्टीच्या अग्नीच्या भट्टीतून सोडवलं त्याची वाट बघतो. प्रेज द लॉर्ड. शद्रक, मेशक आणि अबेदनको, देव बाप्पाची स्तुती असो. आणखी एक जण होता, त्याला विचारलं, कुणाची वाट बघता आपण? तर तो म्हणाला की, ज्या परमेश्वराने मला लहानपणी हाक मारली, हो, प्रेज द लॉर्ड, शमूएल, आणि त्याच्या सेवेसाठी निवडला, त्याची वाट बघतो. तो कोण होता? शमूएल. आणखी एक स्त्री पण, काही स्त्रिया पण होत्या. त्यामधल्या एकीला विचारलं, कुणाची वाट बघता? ज्या परमेश्वराने मला बेथलेम मध्ये आलो आणि आशीर्वादित केलं त्या परमेश्वराची. बेथलेम मध्ये आलो आणि आशीर्वादित केलं. तुमचा देव तो माझा देव असं म्हणून मी आले आणि मला आशीर्वादित केलं. रुथ बेथलेम मध्ये आली, तिला बोआज भेटला आणि आशीर्वादित झाली. देवबाप्पाची स्तुती असो. आणखी परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला की, कुणाची वाट बघता आपण? ती म्हणाली, मी अनाथ असून सुद्धा ज्या परमेश्वराने मला राणी बनवलं त्या देवबाप्पाची स्तुती असो. आणखी एक जण होता, मोठा संदेष्टासारखा कोणतरी दिसत होता. त्याला विचारलं परमेश्वराने, कुणाची वाट बघतो? प्रभू येशू ख्रिस्ताने, कुणाची वाट बघता आपण? ज्या परमेश्वराने त्याचं नाव इम्मान्युएल आहे हे मला सांगितलं. यशया, प्रेज द लॉर्ड, त्याचं नाव इम्मान्युएल आहे हे मला सांगितलं, त्या परमेश्वराची मी वाट बघतो. देवबाप्पाची स्तुती असो. आणखी एक जण होता तिथे. त्याला विचारलं, कुणाची वाट बघता आपण? ज्या परमेश्वराचा बाप्तिस्मा मला स्वतः करण्याची संधी दिली, ज्याच्या वाहनेचा बंध सोडण्याचा मी बाप्तिस्मा करणार आहे, ज्याच्या वाहनेचा बंध सोडण्याची माझी पात्रता नाही, त्याची मी वाट बघत आहे. देवबाप्पाची स्तुती असो. तुम्ही हे उत्तर पण बरोबर दिलं. बाप्तिस्मा करणारा योहान. आणखी पुढे गेल्यावर आणखी एक जण त्याला भेटला, प्रभू येशू ख्रिस्ताला. कोणाची वाट बघता आपण? तर तो म्हणतो, तो वैभवाने येणार आहे त्याची वाट बघतो. हा, बरोबर उत्तर दिलं. बरोबर ऐकलं मी. काय उत्तर दिलं? हा, उजवीकडचा चोर. फार सुंदर उत्तर दिले. हे उत्तर कठीण आहे, कठीण आहे. चोर, उजवीकडचा चोर, जो वैभवाने येणार आहे त्याची वाट बघतो. आणि तो चोरच म्हणाला होता ना, प्रभू तू जेव्हा वैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. तेव्हा येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिलं होतं? तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. आणि येशू ख्रिस्त कुठे गेलाय? अधोलोकामध्ये. आणि अधोलोकामध्ये येशू ख्रिस्त म्हणजे तेच काय झालं? सुख लोक झाले. अधोलोकामध्ये येशू ख्रिस्त म्हणजे तेच काय आहे? सुख लोक आहे. आणि मग या सगळ्यांना येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितली 3 दिवस की जो येणार आहे तोच आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याची तुम्ही वाट पाहता तोच आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. पुनरुत्थानाची शक्ती भयंकर आहे ती कार्य केली आणि त्या शक्तीने तो पुनरुत्थित झाला आणि बाहेर आला. तो दरवाजा उघडला. देवदूतांनी सैन्य जे होतं ते बेशुद्ध पडलं. येशू ख्रिस्त काय झाला? बाहेर आला. आणि बाहेर आल्यानंतर त्याला जी मरिया मगदलेना भेटली, तिला म्हणतो मला बिलगू नको किंवा स्पर्श करू नको, कारण मी अजून वर पित्याकडे गेलो नाही. आणि मग त्याने काय केलं? इफिस 4:10 सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. म्हणजे हे सगळे आत्मे जे देवाचे लोक आहेत त्या सर्वांना घेऊन येशू ख्रिस्ताने कुठे आरोहण केलं? स्वर्गीय राज्यामध्ये आरोहण केलं. कशासाठी? स्वर्गामध्ये आरोहण त्यांना घेऊन कशासाठी गेला होता? त्याचं उत्तर आपण बघूया. इब्री 9:12. इब्री करासपत्र 9:12.
गोरे हा यांचे रक्त नव्हे, येस तर आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक हा मुक्ती मिळवली. बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. स्वर्गामध्ये पण एक परमपवित्र स्थान आहे. तिथं जे काम पूर्ण झालेलं आहे त्याचा हिशोब पित्याला परमेश्वराला काय करायचं आहे, द्यायचा आहे. आणि ते रक्त ते घेऊन तो काय केला, स्वर्गामध्ये परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. जे त्याच्या आधीचे देवावर विश्वास ठेवणारे मोठे लोक संदेष्टे होते त्यांच्यासाठी आणि तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेली आहे, त्यांनी सार्वकालिक मुक्ती त्यांनी काय केली, मिळवली. देवबापाची स्तुती असो की त्याने आम्हाला मुक्ती दिली आणि तो पुनरुत्थित असल्यामुळे आम्हालाही काय झालेली आहे, पुनरुत्थानाची आशा निर्माण झालेली आहे. तो या सर्व लोकांना घेऊन स्वर्गामध्ये गेला आणि पुन्हा खाली आला आणि मग त्याने काय केलं, शिष्यांना दर्शन दिलं आणि मग त्याला स्पर्श पण केला. पहिले कुठल्या शिष्याने स्पर्श केला, थोमाने स्पर्श केला. पहिले कुठल्या शिष्याने स्पर्श केला, त्याला थोमाने. म्हणजे तेव्हा स्पर्श करू दिला त्याने. मरियाला स्पर्श करू दिला नाही. स्पर्श करू नको कारण मी अजून पित्याकडे वर गेलो नाही. आणि तो गेला, सगळे आत्मे तिकडे स्वर्गामध्ये ठेवले, त्याचं स्वतःचं रक्त त्यांनी पित्याला परमेश्वराला दिलं, दाखवलं, अर्पण केलं तिथंच. आणि काय सांगितलं, सार्वकालिक मुक्ती सगळ्यांना जाहीर केली. त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी तो पुन्हा खाली आला आणि मग त्याला लोक काय करू लागले, स्पर्श करू शकले. देवबापाची स्तुती असो. ही जी त्यांनी आशा आपल्याला ठेवलेली आहे ती आशा फार मोठी आहे. त्यासाठी आपण एक वचन वाचूया, रोमकरास पत्र 8 अध्याय 11 वचन. रोम 8:11. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, हा. त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतो. हा, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, तसं ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान केलं तो आत्मा जर आपल्यामध्ये वस्ती करतो तर आपण पण काय होणार, पुनरुत्थित होणार. ही आशा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे. पृथ्वीवरचे आशीर्वादही त्याने आपल्याला दिलेले आहेत. कारण 5 भाकरी 2 मासे 5,000 करून उरले, हा आशीर्वाद पण त्याने आपल्याला दिलेला आहे. आणि किती टोपल्या उरल्या, 12 टोपल्या उरल्या. बरोबर, 12 टोपल्या कुणाच्या डोक्यावर दिल्या, शिष्य होते ना, 12 शिष्यांच्या डोक्यावर दिल्या. याचा अर्थ काय, शिष्यांनो तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही. येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत, मग येशू ख्रिस्ताने आणखी एक जेवण दिलं होतं, माहिती आहे तुम्हाला, 4,000 जेवण दिलं होतं. बरोबर आहे, भाकरी होते. आणि मग किती टोपल्या उरल्या तेव्हा, हा बरोबर उत्तर दिलं, 7 टोपल्या उरल्या. 7 कशासाठी, 12 टोपल्या उरल्या, ठीक आहे. 12 प्रेषित होते, शिष्य होते, शिष्यांची काळजी घेतली. आता पुन्हा जेवण दिलं, सारखं जेवण. आणि तेव्हा पण उरल्या 7 टोपल्या उरल्या. हा बरोबर उत्तर दिलं, 7 मंडळ्या. प्रकटीकरण मध्ये दिलेलं आहे किती मंडळ आहेत, 7. म्हणजे 7 मंडळ्या ज्या आहेत त्या मंडळांची पण काळजी घेतली. मंडळीतला कुणाही भुका प्यासा राहणारच नाही. तो जिवंत पाण्याच्या झाडाजवळ आहे, तो पाण्याजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे, त्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. जो मंडळी 7 मंडळांमध्ये आहे त्याला काही कमतरता पडणार नाही, कारण प्रभूला त्यांची काळजी आहे. मंडळीची काळजी प्रभूला आहे. त्यामुळे 7 मंडळांसाठी त्या 7 टोपल्या, प्रभूला त्याच्या शिष्यांची पण काळजी आहे. 12 शिष्यांसाठी 12 टोपल्या. त्यामुळं दावीद म्हणतो, मी तरुण होतो आणि आता वृद्ध झालो, परंतु देवाचा सेवकाला काही कमी पडलेलं मी पाहिलं नाही. म्हणून देवाच्या सेवकाची पण आणि मंडळीची पण काळजी घेणारा असा आमचा तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. त्याने पृथ्वीवरचे आशीर्वाद तर दिलेले आहेतच, पण स्वर्गीय आशीर्वाद पण दिलेले आहेत. आम्हाला आशा आहे, आम्ही मृत्यूनंतर पुन्हा अनंत जीवनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर जाणारच आहोत, कारण तो पुनरुत्थित आहे. तर आम्ही पुनरुत्थित होणारच आहोत. किती आनंद वाटेल. आता तुम्ही याचा विचार केला नसेल
की तुमची अतिप्रिय व्यक्ती, की जिला पाहण्यासाठी तुम्ही तडफडत आहे, ती व्यक्ती तुम्हाला भेटेल. अतिप्रिय व्यक्ती. तर मला माझी आई फार प्रिय होती आणि ती पण मला भेटेल ही माझी फार मोठी आशा आहे. आता जे आहेत जिवंत त्यांच्यावर तर आपली प्रीती आहेच, पण जे गेलेले आहेत आणि जे आम्हाला फार प्रिय होते आणि जे आम्हाला आता दिसत नाही, तर ते भेटतील ही किती मोठी आशा आहे, किती मोठा आनंद आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कुणावर तरी अफाट प्रीती असेलच, ती व्यक्ती भेटेल हा किती मोठा आनंद आहे. ती पुनरुत्थानाची शक्ती आहे, ते पुनरुत्थान आहे आणि तो आम्हाला आनंद मिळवण्यासाठीच येशू पुनरुत्थित झालेला आहे. तो देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी तो पुनरुत्थित झालेला आहे. तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा अनंतकालचे जीवन देण्यासाठी तो पुनरुत्थित झालेला आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझी दया आम्हावर सदैव असू दे. तुझा आत्मा तो आम्हामध्ये घाल. तू पुनरुत्थित ख्रिस्त आहेस, तू जिवंत देव आहेस, तू मरणावर विजय मिळवलेला देव आहेस आणि तोच विजय आम्ही मिळवणार असा आमचा विश्वास आहे. आम्ही देव बाप्पा तुझ्यासारखे तुझ्याप्रमाणे पुनरुत्थित होणार असा आमचा विश्वास आहे. आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो नाही बाप्पा. आमेन.